नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे विभाग या शेतकरी चॅनलमध्ये। तर गेल्या वर्षीचा म्हणजे 2024चा जो काही खरीप पीक विमा आहे, तर तो पीक विमा किती जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे किंवा त्या जिल्ह्यांमधील कोणते तालुके आहे आणि या तालुक्यामध्ये किती महसूल मंडळ ही पात्र झालेली आहे आणि त्या महसूल मंडळामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, हेक्टरी किती मिळणार आहे, त्याचबरोबर जो काही पीक विमा आहे तो प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती किती प्रमाणात जमा होणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, तर धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2024चा उर्वरित 75% जो काही पीक विमा आहे तो आता वाटप केला जाणार आहे आणि यात एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील 3,93,894 जे काही शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांकरता हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 222 कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे तो बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि हाच पीक विमा जो आहे तो येत्या 2 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। तर त्यामध्ये जे काही महसूल मंडळ आहे तर त्या महसूल मंडळामध्ये धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरी, उस्मानाबाद ग्रामीण, बेंबळी, कोरेगाव, पाडोळी, तेल, नोकी व जागद्या या जे काही 8 महसूल मंडळ आहे धाराशिव जिल्ह्यातील, तर या 8 महसूल मंडळामध्ये जे काही शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्याच्या खात्यावर हा पीक विमा जमा केला जाणार आहे। तर यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजापूर, सरदगाव, सावरगाव, इटगळ, मंगरूळ, जळकोट, नळदुर्ग, तर याच्यामध्ये सुद्धा 7 महसूल मंडळ ही पात्र करण्यात आलेली आहे आणि त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा काही जो 75% पीक विमा आहे तर तो येत्या 2 दिवसांमध्ये त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जमा करून वाटपास सुरुवात करण्यात येणार आहे। तर यामध्ये खरीप हंगाम 2024 जो काही उर्वरित 75% पीक विमा आहे तर या पीक विम्यासाठी तिसरा जो तालुका आहे तो म्हणजे परांडा। तर परांडा तालुक्यामध्ये परांडा, आसू, जवळगा, आनाळा व सानोटी या 5 महसूल मंडळामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे भूम। तर भूम तालुक्यामध्ये सुद्धा मनकेश्वर, अंबाजोगाई, भूम, पडवळ व इट या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा काही जो 75% खरीपचा पीक विमा आहे तो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये या पीक विम्याला देखील वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। त्याचबरोबर पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे वाशी। तर वाशी तालुक्यामध्ये सुद्धा एरवाडा, पारगाव व वासी यातील महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2024चा जो काही पीक विमा आहे तो दिला जाणार आहे। त्याचबरोबर पुढचा तालुका आहे तो म्हणजे कळंब। तर कळंब तालुक्यामध्ये सुद्धा कळंब, विटकुळ, येरमाळा, मोहारा, सिरगोन व गोविंदपूर, तर यामध्ये जे काही 6 जिल्हे आहेत तर या 6 महसूल मंडळ आहे तर या महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना हा पीक विमा आहे तर तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। 2024चा 75% पीक विमा आणि जे काही पात्र शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा लवकर वितरित केला जाणार आहे। त्याबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे उमरगा तालुका। तर उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा, डाळिंब आणि नांगरवाडी, मुळद, वासुम या महसूल मंडळातील या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि या पुढचा जो तालुका आहे तो म्हणजे लाहोरा। तर लाहोरा तालुक्यामध्ये सुद्धा लाहोरा, माळणी व जेवळी हे काही 3 महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र केले गेलेले आहे आणि या 3 महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2024चा खरीप पीक विमा जो आहे 75% तो येत्या 2 दिवसामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा जो काही 75% पीक विमा होता तर त्याचबरोबर 25% अग्रिमचाही पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। तर जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही सर्व जिल्ह्यांची जी काही अंतिम आणेवारी आहे तर ती अंतिम आणेवारी आहे 50 पैशापेक्षा कमी। तर त्यामुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा जो काही दावा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अद्याप देखील वाटप करण्यात आलेलं नाही। तर त्यामुळे आता जो काही अग्रिमचा पीक विमा आहे 25% आणि खरीपचा जो काही 75% पीक विमा आहे तर सरासरी 100% पीक विम्याचं वितरण हे पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या किंवा महसूल मंडळातील जे काही पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांना यश आलं आहे आणि त्याचमुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बँकेकडे 223 कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तर तो निधी वाटप करण्यात आलेला आहे आणि याच
बँकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम 2024चा जो काही पीक विमा आहे ते वितरण देखील केलं जाणार आहे। आणि एकंदरपणे शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 3,93,894 शेतकऱ्यांसाठी 200 कोटी रुपयाचं जे काही पीक विम्याचं वितरण आहे, तर हे पीक विम्याचं वितरण मंजूर करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। त्याचबरोबर या शेतकऱ्यांना आता हेक्टरी किती मिळणार आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे हे देखील बघणार आहोत। तर हेक्टरी 12,500 रुपयापासून ते 22,500 रुपयापर्यंत खरीप हंगाम 2024चा उर्वरित 75% जो काही पीक विमा आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे। तर यामध्ये बहुतेक जे काही पिकं आहे उर्वरित पिकं, तर या पिकांसाठी सुद्धा हे वितरण केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चं जे काही धाराशिव जिल्ह्याचं संपूर्ण जे काही महसूल मंडळ पात्र आहे त्या महसूल मंडळाचं अपडेट आपण बघितलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।